हेची सर्व सुखा तुका म्हणे माझे हेची सर्व सुखा तुका म्हणे माझे हेची सर्व सुखा पाहिन श्रीमुख आवडीने वो पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कास पीतांबर तुळसी हार गळा कास पीतांबर तुळसी हार गळा कास आवडे निरंत रहेची दान दान आवडे निरंत रहेची दान दान आवडे निरंत रहेची आवडे निरंत रहेची दान दान आवडे निरंत रहेची दान तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर हरे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा
म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा 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 माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा माधव बरवा हा सर्वा सुखाचे आगर सर्वा सुखाचे आगर हा सर्वा सुखाचे आगर सर्वा हा सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय आज काय उने आम्हासे काय उने आम्हासे आ झाले राम राज्य काय उने आम्हासे काय उने आम्हासे आ धरणी धरी पिके गाई ओळल्या म्हैसे धरणी दरी पिके गाई ओळल्या म्हशी धरणे धरी पिके गाई ओळल्या म्हैसे धरणी दरी पिके गाई ओळल्या म्हशी राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओवे आम्ही गाऊ ओवे राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओवे आम्ही गाऊ ओवे वेळा आम्ही बाबू गोवी आम्ही बाबू गोवी वेळा आम्ही गावो गोवी आम्ही गावो गोवी आतळीता कांडिता सेविता गे बाईये आदळीता कांडिता जेविता गे बाईये आतळीता कांडिता सेविता गे बाईये आदळीता कांडिता जेविता गे बाईये राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओवे आम्ही गाऊ ओवे राम 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 वेळोवेळा आम्ही गाऊ ओवे आम्ही गाऊ ओवे राम वेळो वेळा आम्ही बाबू गोवी आम्ही बाबू गोवी
काला वेळोवेळा आम्ही गाऊ ओवी आम्ही गाऊ ओवी तळेता कांडिता जेविता गे बाई जेविता गे बाई राम वेळो वेळा आम्ही गावो गोवी आम्ही गावो गोवी तळेता कांडिता जेविता गे बाई जेविता गे बाई हा तुका मने रामे सुख दिले आपुले सुख दिले आपुले आत्माने रामे सुख दिले आपुले सुख दिले आपुले हा तुका मने रामे सुख दिले आपुले सुख दिले आपुले आत्माने रामे सुख दिले आपुले सुख दिले आपुले तया गर्भवासी येणे जाणे खुंटले आतया गर्भवास येणे जाणे कुंटले आतया गर्भवास येणे जाणे कुंटले तया गर्भवासी जाणे खुंटले राम वेळो वेळा आम्ही गावो गोवी आम्ही गावो गोवी राम वेळो वेळा आम्ही गावो गोवी आम्ही गावो गोवी राम वेळो वेळा आम्ही गावो गोवी आम्ही गावो गोवी राम वेळो वेळा आम्ही गावो गोवी आम्ही गावो गोवी आतळीता कांडिता जेविता गे बाई दळिता काढिता देविता गे बाई दळिता काढिता देविता गे बाई दळिता काढिता देविता गे बाई राम वेळो वेळा आम्ही गावो गोवी आम्ही गावो गोवी राम वेळो वेळा आम्ही गावो गोवी आम्ही गावो गोवी राम वेळो वेळा आम्ही गावो गोवी आम्ही गावो गोवी राम वेळो वेळा आम्ही गावो गोवी आम्ही गावो गोवी विठोबा रखुमाई रखुमाई ओबा रखुमाई ओबा रखुमाई ओबा रखुमाई हप्पा रखुमाई ओबा रखुमाई हप्पा रखुमाई ओबा रखुमाई हप्पा रखुमाई ओबा रखुमाई वेळो झाले राम राज काय ऊने आवासी झाले राम राज काय ऊने आवासी झाले राम राजा काय मुने आमासी झाले राम राजा राजा काय मुने आमासी झाले राम राज काय ऊने आवासी झाले राम राज काय ऊने आवासी झाले राम राजा काय मुने आमासी झाले राम राजा राजा काय मुने आमासी धरणी गई गाई ओळीला मासी घरी घरी पिको गाये ओळीला मासी राम वेळो वेळा आम्ही गाऊ राम वेळो वेळा आम्ही गाऊ
कांडिता सेविता गे बाई दळिता कांडिता बाई राम वेळो वेळा आम्ही गायेबो राम वेळो वेळा आम्ही गायेबो दळिता कांडिता जेविता गे बाई दळिता कांडिता दळिता कांडिता दळिता राम वेळो वेळा गावो राम वेळो वेळा गावो स्वामी महाराज की जय संत सावता महाराज की पवन सुत हनुमान प्रभु रामचंद्र भगवान की जय कुंडले गोवर्धन विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय रामचंद्र भगवान की उमापति महाराज पवन सुत हनुमान की बोल रे भाई सब संतन की झाले राम राज्य काय उने आम्हासी झाले राम राज्य काय उने आम्हासी धरणी धरी पीक गायी ओळल्या आम्हासी
राम वेळो वेळा आम्ही गाऊ ओविये दळिता कांडिता जेविता गे बाये स्वप्नी ही दुःख कोणी न देखे डोळा नामाच्या गजरे भय सुटले कळेवाळा तुका म्हणे रामे सुख दिले आपुले तया गर्भवासी येणे जाणे खुंटले राम आम्ही वेळोवेळा गाऊ ओविये दळिता कांडिता जेविता गे बाये विठाला 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 विठोल 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 महायोग पीठे तटे भीमरथ्या वरद पुंडरी काय दातो मुनींद्रे समागत्य तिष्ठन्त मानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंगा करू प्रथम नमन 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 दुसरे चरण संतांचिया संतांचिया दुसरे चरण संतांचिया संतांचिया दुसरे चरण संतांचिया 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 त्यांच्या गोपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका त्यांच्या दुःखदानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू दास तुका बाबाजी सद्गुरू बाबाजी जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण सद्गुरुचे ते नमस्कार ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लादलो करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो लादलो पावन झालो चरणी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो ओ पावन झालो चराचरी हरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो लादलो पावन झालो चराचरी काय माझी वाणी मानेल चित्ताशी रंजव चित्ताशी आपोलिया मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वर करी संतांच्या वर करी संतांच्या मस्तक हे पायावरी या वर करी
इको जर असेल त्याचा कमी कर रे. थोडा इको असेल ना याला कमी कर थोडा. झाले राम राज्य काय मुने आम्हासी धरणी धरी पीक गाई ओळल्या म्हशी राम वेळ वेळा आम्ही गाऊ ओविये दळिता कांडिता जेविता गे बाई. सज्जन हो, या अभंगावर विस्तृत चिंतन करण्यापूर्वी संपूर्ण भारतवर्षामध्ये आज महाउत्सव चालू आहे आणि म्हणून ज्या विग्रहाचा हा उत्सव आहे, ज्या प्रभूंचा उत्सव आहे, त्यांचं सर्वांनी, महिला असू द्या, पुरुष असू द्या, बालक असू द्या, सर्वांनी टाळी वाजून भजन करा. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय आज माळेगाव नहीं अवधपुरी है. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. प्रभु रामचंद्र भगवान की, बोलो अवधपुरी की जय. धन्यवाद. आज ये मालेगांव नहीं, आज ये अवधपुरी है, हमारी अयोध्या है, आपली अयोध्या. बघा, आज शांत बसा. आता नंतर परत आपण शेवट नाचणार आहोत पुन्हा. आज सेवेसाठी घेतलेला अभंग देहोचे सुप्रसिद्ध साधू संत जगद्गुरु तुकाराम महाराज आणि यांचा राम प्रभू सिंहासनावर बसल्यानंतर, आता आवाज बंद करा. झाला का बंद? हा, मग आता तर मला बोलायला नाही, तर मग तुम्ही या, मी खाली बसतो. राम प्रभू सिंहासनावर राज्याधिरूढ झाल्यानंतर काय परिणाम होतो याचं परिपूर्ण विस्तृत चिंतन करणारा हा अभंग आहे. बघा, आज हा उत्सव आहे. कधी विचार केला का उत्सव का होतो? उत्सव म्हणजे काय? मनापासून आलं पाहिजे. उगाच धिंगा मस्ती आता बडबड करू नका ना. उत्सवामध्ये तल्लीनता पाहिजे. आले असते का? हा राम प्रभूचा उत्सव आहे. तुम्हाला खरं सांगू का, एक जर्मन तत्ववेत्ता काय म्हणतो माहिती का, भारतामध्ये 5 माणसं एकत्र यायचे असले
तर एकाला जग सोडावं लागत. नाही समजलं? अरे एकाला मेल्याशिवाय 4 खांदे करीन पाण्याडे येईल का? 5 माणसं एकत्र यायचे असले तर एकाला मरावं लागतं. ध्यानात ठेवा. लोक पूर्वी सुखदुःखाला एकत्र यायचे, आता कुणाकडे वेळ नाही. म्हणून उत्सव काय करत असतो? उत्सव हा ऐक्याचा साधक असतो. माणसं एकत्र आले पाहिजे. मी तर नामदेव नेहमी म्हणत असतो, साधा माणूस सज्जन झाला पाहिजे. अ सिंपल पर्सन कन्व्हर्ट इन टू अ गुड पर्सन. तुम्ही म्हणाल मग आम्ही काय भामटे आहे का? आम्ही का सज्जन नाही का? बरं मला सांगा बरं, आपण सज्जन आहे. बँकेतला चेक पुस्तक लिहिण्याचा पेन केवढ्याचा असतो नामदेव? 2 रुपयाचा. कशाने बांधलेला असतो? सज्जन आहे का आपण? अरे पानपोईला पाणी पिण्याच्या ग्लासला साखळी लावावी लागते, एवढे सज्जन आहे का आपण? मग म्हणून साधे माणसं हे सज्जन झाले पाहिजे. आणि सज्जन माणसं घरात बसले नाही पाहिजे. सज्जन माणसं एकत्र येऊन असे उत्सव केले पाहिजे. तुम्हाला खरं सांगू का, आता जो अंधार दिसतो थोडासा या लाईटाने घालवला, पण हा अंधाराचा ताकद जास्त आहे का सूर्याची अनुपस्थिती आहे? सूर्याची अनुपस्थिती. लक्षात. तसं या समाजामध्ये अत्याचार बोकाळला, व्यभिचार माजला, भ्रष्टाचार वाढला. याचं कारण काय आहे माहिती आहे का? भ्रष्टाचारी माणसाची चूक नाही, अत्याचारी माणसाची चूक नाही, नालायकाची तर चूकच नाही. ती चूक आहे सज्जनाची. कारण सज्जन माणसं रस्त्यावर यायला तयार नाही. ज्यावेळेस सगळे सज्जन एकत्र येतील त्यावेळेस दुर्जनता आपोआप संपणार आहे. म्हणून उत्सव काय करत असतो? उत्सव माणसं एकत्र जोडण्याचं काम करत असतो. दुसरं दान आहे प्रेमाचा पोषक. या उत्सवामध्ये खूप प्रेम मिळतं. लक्षात ठेवा. इतकं प्रेम मिळतं जेवढं घरी मिळत नाही. आता कीर्तन संपलं, जेवायला बसले, आमटी तिखट झाली, ठसका लागला की एका सेकंदात 4-5 बाजूना पाण्याचे ग्लास येतात. धरा माऊली, धरा माऊली, धरा माऊली. लगेच पाणी येतं. काय येतं? लगेच पाणी. कारण हा धर्ममंडप आहे, याच्यामध्ये लगेच पाणी येतं. पण घरी जर ठसका लागला तर पाणी येत नाही. घरी वाणी ऐकू येते, वाणी. आणि ठसका लागल्यानंतर सुद्धा जी ऐकू येते वाणी सर, ती सुद्धा ठसक्यात असते. गप गिळाना, कुठं जायचंय? म्हणून या धर्ममंडपामध्ये जेवढं प्रेम आपल्यावर समाज करतो तेवढं प्रेम करत नाही. एक लक्षात ठेवा, माणसा दररोज मावळतो, पण त्याच्यामध्ये यांत्रिकपणा नाही. दररोज आम्हाला हवा हवासा वाटतो. दररोज सूर्याचं मावळणं सुद्धा एक उत्सव आहे. लक्षात ठेवा. पाऊस पडणं हा सुद्धा एक उत्सव आहे. आंब्याला मोहर येणं हा सुद्धा एक उत्सव आहे. फक्त आपण त्या उत्सवाकडे बघितलं पाहिजे. आपली नजर जशी पाहिजे. आपली नजर जर मुरदूस असली, आपली नजर जर एकदम निगेटिव्ह असली तर आपल्याला उत्सव समजणार नाही. मग आज हा उत्सव नुसता माळेगाव हवेली किंवा वडगाव मध्ये किंवा संगमनेर शरयू नदीमध्ये विसर्जित केल्या. स्वतः अज्ञातवासात गेले. 6 पहारेकरी ठेवले, पण बाबरने मंदिराचा कळस तोडला. 6 पहारेकरी मारले. पहिलं बलिदान 6 पहारेकरी मारले आणि ते मंदिर तोडून त्याच्यावर मस्जिदीचा गोल घुमट बसवला. आणि त्याचं नाव काय? बाबरी मस्जिद. अनेक आक्रमण झाले, अनेक साधू संत आले, अनेक राजे आले, अनेक संस्थानिक आले. कमीत कमी 3 लाख बलिदान या राम मंदिरासाठी झालं. आणि मग दिवस उजाडला 6 डिसेंबर 1992. त्याच्या अगोदर 90 साली उत्तर प्रदेश मध्ये मुलायम सिंगचं सरकार होतं. कार सेवकावर गोळी झाडली, डोक्यामध्ये गोळी झाडली होती. लक्षात ठेवा. संपूर्ण भारत पेटून उठला. कारण लक्षात ठेवा,
मी कोणत्याही पक्षाचं नाव घेणार नाही, मला काही घेणं नाही, मी सरकारी कर्मचारी आहे. पण त्या काळामध्ये जे काँग्रेसचं सरकार होतं त्यांनी जर ठरवलं असतं तर राम मंदिर तेव्हाच झालं असतं, पण त्यांना होऊ द्यायचं नव्हतं. आणि म्हणून राजा अनुकूल नव्हता, काळ अनुकूल नव्हता हिंदू धर्मासाठी. मग काय झालं, अडवाणीला रथयात्रा काढावी लागली. आठवा ती रथयात्रा, मला चांगलं आठवतं, मी त्याच वेळेस सर्व्हिसला लागलेलो आहे. 92 साली ती रथयात्रा निघाली. प्रमोद महाजन, अटल बिहारी वाजपेयी, गोपीनाथ मुंडे सगळे या ठिकाणी रथयात्रेला गेले. आणि त्या ठिकाणी बाळासाहेब ठाकरेंनी कार सेवक पाठवले. 6 डिसेंबर 1992 ला मस्जिद पाडली. का 6 डिसेंबर? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन होता. घटना त्यांनी लिहिली होती आणि त्याच दिवशी घटनेची पायमल्ली केली, ती चांगल्यासाठी केली. आणि मग त्या काळामध्ये कार सेवक बंदिस्त झाले. खूप 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 त्रास झाला कार सेवकांना. मंदिर मात्र झालं नाही. पण लक्षात ठेवा, काळाचं संक्रमण रोखता येत नाही. काळ बदलला, काळ बदलला आणि हिंदू धर्माचा पुरस्कार करणारा एक नेता जन्माला आला. आता तुम्ही म्हणाल बाबा तुम्ही काय मोदीचं वर्णन करता, अजिबात नाही, मी धर्मावरच बोलतो. लक्षात ठेवा, तुम्ही म्हणाल आमच्या कांद्याला भाव नाही, आमच्या बटाट्याला भाव नाही, टमाट्याला भाव नाही, ते नंतर बघा. तुम्हाला ज्याला मतदान करायचं त्याला करा, मी म्हणणार नाही. पण मी सांगतो काय, धर्म सांगतो तेवढा लक्षात ठेवा. आणि म्हणून हिंदू धर्माला मानणारा राजा आला 2014 मध्ये. आणि अयोध्येच्या केसचा निकाल लागला 2019 ला. लक्षात ठेवा, 2019 ला अयोध्येच्या केसचा निकाल लागला. निकाल लागला म्हणजे किती दयनीय अवस्था आहे. अरे मंदिर भारताचं, आम्ही भारताचे, आम्ही हिंदू. रामाचं मंदिर होतं हे सांगायची काय गरज आहे? तुम्हाला माहिती का 10,000 पानाची केस आहे ती, 10,000 पानाची. अहो त्याच्यामध्ये रामाची मूर्ती सापडली, लक्ष्मणाची मूर्ती सापडली, सीतामातेचा विग्रह सापडला, मारुतीरायाची मूर्ती सापडली, अनेक अवशेष सापडले. तरी सुद्धा त्या काळातलं सरकार म्हणत होतं राम मंदिर इथं नव्हतं. बरं मला एक सांगा, अनेक टाटा बिर्ला श्रीमंत माणसं आहेत, अनेक लोक आहेत, राम मंदिर होऊ शकलं नसतं? अरे एका संगमनेरने ठरवलं असतं तर संगमनेर मध्ये कोट्यावधीच राम मंदिर झालं नसतं. मग अयोध्येलाच का? कारण ती काय आहे? जन्मभूमी आहे, जन्मभूमी. रामाची काय आहे? जन्मभूमी आहे. आणि म्हणून सगळ्या हिंदूची आस्था होती की मंदिर वही बनाएंगे. लक्षात ठेवा. आणि म्हणून तुम्हाला माहित नसेल, माझ्या ज्ञानाप्रमाणे मी सांगतो की नरेंद्र मोदी हे 90 मध्ये राजकारणात आले. तोपर्यंत संघामध्ये म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये ते ऑफिस झाडायचं काम करायचे, चहा वाटायचं काम करायचे. त्यांना 90 साली राजकारणामध्ये पाठवलं आणि त्यांनी शपथ घेतली होती की मी अयोध्येच्या रामाचं दर्शन करील. तर ते अयोध्येला मुक्त केल्यानंतर आणि मंदिरामध्ये रामप्रभू गेल्यानंतर दर्शन करील. आज जर तुम्ही 12/29 ला बघितलं असेल तर मोदींच्या डोळ्यातून पाणी आलेलं होतं. का? तर प्रण होता, पण पूर्ण केला, पूर्ण केला, पूर्ण केला, पूर्ण केला मनोरथ, पूर्ण केला मनोरथ. पूर्ण केला मनोरथ. घरा आले, घरा आले,
घरा आले कृपाळू राम प्रभू. ज्यावेळेस मंदिरात विराजमान होतील त्यावेळेस मी दर्शन घेईल. आणि आज कोणताही राजकीय इश्यू नव्हता. सगळे आनंदानं त्या अयोध्येमध्ये जमा झाले होते. सगळ्या प्रकारचे लोक होते. आज संपूर्ण भारतामध्ये असं एकही गाव नाही ज्याच्यात भगवा झेंडा लागला नाही. आणि आज लक्षात ठेवा, तुम्ही आम्ही जिवंत आहोत ना, मोदी है तो मुमकिन है. राजकारण नाही, लक्षात ठेवा. आज धर्म जिवंत आहे, कारण धर्माला जाणं धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. म्हणून आता पाखंड खंडन करण्याचं काम चालू आहे, धर्माचं पालन करायचं काम चालू आहे. म्हणून तर आज या ठिकाणी अयोध्येला आपण पाहू शकलो. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, तुकाराम महाराजांनी हा जो अभंग लिहिलेला आहे, गायलेला आहे, झाले रामराज्य काय उणे आमाशी. या अभंगाकडे जर बघायचं जर म्हटलं ना, दोन प्रकारची नजर पाहिजे. एक आहे भाववादी नजर, नीट ऐका. एक आहे भाववादी नजर आणि दुसरी आहे तर्कवादी नजर. कोणत्याही अभंगाकडे पाहताना एक तर भावनेने बघायचं असतं आणि तर्काने बघायचं असतं. आणि तुकाराम महाराज दोन्ही सचोटीवर खरे उतरतात, लक्षात ठेवा. आता तुम्ही म्हणाल भाववादी मध्ये काय? पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. आता साधारण माणूस काय म्हणेल, बरोबर बा, संतांची नावं घेतली तर पुण्य मिळतं. पण तोच जर BSc ग्रॅज्युएट झालेला मुलगा काय म्हणेल, कसं काय बरं पुण्यवान माणसाचं नाव घेतलं कुठं पुण्य मिळतं, दाखवा दाखवा आम्हाला. तो म्हणतो बाप दाखव, नाहीतर श्राद्ध घाल. लय अवघड आहे, नवीन पिढीचं लय अवघड आहे. गोंदवलेकर महाराज काय म्हणायचे माहितीये का, साध्या माणसानं बंधन श्रद्धेनं पाळावी. नीट ऐका, साध्या माणसानं बंधन श्रद्धेनं पाळावी, पण शहाण्या माणसानं बंधन समजून पाळावी. त्यानं शहानिशा केली पाहिजे. तुकाराम महाराज काय म्हणतात लक्षात ठेवा. त्या अभंगाकडं तुकाराम महाराज सांगतात, झाले राम राज्य. का हो तुकाराम महाराज, तुम्ही म्हणतात झाले राम राज्य काय उणे आमाशी. आता तुम्ही त्यावेळेस रामाचं राज्य पाहायला होते का? प्रश्न तर असा एक नाही, तुकाराम महाराज होते का? तुकाराम महाराज सांगतात, हो आम्ही होतो. राम झाला राजा, देव झाला राजा, आम्ही वानराच्या फौजा, 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 आम्ही वानराच्या फौजा. देव झाला राजा किंवा तू झाला राजा, आम्ही वानराच्या फौजा. तू झाला वनमाळी, आम्ही गोपाळाचे मेळी. तू आला विटेवरी, आम्ही झालो वारकरी. देव बा, ही सुरुवात कुठून आहे तुकाराम महाराजांची? सत्ययुगामध्ये प्रल्हाद. सत्ययुगामध्ये कोण? प्रल्हाद होता. तोच प्रल्हाद त्रेतायुगामध्ये अंगद झाला. तोच अंगद
कृष्ण युगामध्ये म्हणजे द्वापार युगामध्ये उद्धव झाला आणि कलियुगामध्ये नामदेव झाला आणि त्याच नामदेवानी प्रण केला 4 कोटी अभंग लिहिल. परंतु आता पांडुरंगाला चिंता पडली, याचे 4 कोटी काही पूर्ण होणार नाही. पण नामदेवराय 80 वर्ष जगले. नामदेवरायाच्या नंतर पुन्हा जन्म घेतला नामदेवरावाने. नामदेवरायाने नाम याचा तुका आणि ज्ञान याचा एका. एकनाथ महाराज ज्ञानेश्वरांचे अवतार आहे आणि तुकाराम महाराज नामदेवांचे अवतार आहे. आणि मग हेच तुकाराम महाराज त्या काळामध्ये ते सांगतात, तू झाला राजा आम्ही वानराच्या फौजा, तू झाला वनमाळी आम्ही गोपाळाची मेळी, तू आला विटेवरी आम्ही झालो हबप. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आम्ही वारकरी झालो. मग तुकाराम महाराज या अभंगाकडे पाहताना भाववादी नजरेनं बघतात की देव या ठिकाणी. आता राम सिंहासनावर बसल्यानंतर तुकाराम महाराजांनी केलेल्या परिणामाचं वर्णन आहे, लक्षात ठेवा. आता प्रश्न असा निर्माण होतो, नीट ऐका. राम सिंहासनावर केव्हा बसतो? इलेक्शन होता का? अजिबात नाही. राम सिंहासनावर तेव्हा बसतो ज्यावेळेस रावण मरतो, लक्षात ठेवा. रावण मरत नाही, राम सिंहासनावर बसत नाही. आता याच्यामध्ये काय, रावण म्हणजे राक्षस. तुम्ही म्हणाल राक्षस 10 तोंड, मोठे मोठे हात, मोठे मोठे त्याला दात वगैरे. हे मालिकेमधल्या डायरेक्टरनं लोकांची करमणूक व्हावी म्हणून पात्र उभे केले. राक्षसाचा अर्थ काय माहिती का? साक्षरः विपरीताच्छ इति राक्षसः. नीट आहे का? साक्षरः विपरीताच्छ. साक्षर माणूस उलट वागायला लागला तर त्याचा काय तयार होतो? साक्षरा. उलट वाचा बरं, राक्षसः. रावण काय आडणी होता का? अरे रावण त्या काळातला PhD होता, PhD. दशग्रंथी ब्राह्मण होता. तुम्हाला माहिती का? आता हे जे त्र्यंबकेश्वर, काशी या ठिकाणी जेवढे वेदाचे मंत्र म्हणतात ना, त्या वेदाच्या चाली आहे, चाली सगळ्या रावणाने लावलेल्या चाली. अजून रावण संहिता नावाचा ग्रंथ आहे. रावण दशग्रंथी ब्राह्मण होता, त्याची आई राक्षसी नव्हती पण बाप विश्रवा कोण होता? अहो पौलस्तीचा तो नाथू होता, लक्षात ठेवा. ब्रह्मदेवाचा पंतू होता. रावण हा दशग्रंथी ब्राह्मण होता, लक्षात ठेवा. पण तो एवढा शहाणा असून सुद्धा काय झाला? उलटा वागला म्हणून राक्षस आहे. काय झालं? रावण तसा फार शहाणा, 10 डोक्याचा होता पण त्याला अक्कलही खूप होती. गंमत अशी, त्याचा महापार्श्व नावाचा पीए माहिती ना, सेक्रेटरी साहेबाला पीए असतो कोणी नामदेव, हा तो पीए आला. तो म्हणे काय रावण महाराज, म्हणे काय काय त्या सीतेच्या विनवण्या करते म्हणे. अजिबात नाही म्हणे, बलात्कार करून टाका. आता सांगा पीए जर असा असेल तर साहेब कसा असेल? रावणाने सांगितलं, अरे बाबा महापार्श्वा, मला काय अक्कल नाही का म्हणे, मला काय अक्कल नाही का? मी केव्हाही बलात्कार करू शकलो असतो. पण त्याच्यामध्ये पण काय? रावणाला शाप होता ब्रह्मदेवाचा. तुम्ही म्हणाल कसा? तुम्हाला रामायणाचा बराचसा भाग माहित नसेल, मी तुम्हाला सांगतो. या रावणाने काय केलं? त्याचा भाऊ होता कुबेर. या कुबेराची एक सून होती कुंजिकास्थला. काय नाव होतं तिचं? कुंजिकास्थला. तिच्यावर अतिप्रसंग केला. ती रडत रडत ब्रह्मदेवाकडे गेली आणि ब्रह्मदेवाने सांगितलं, रावणा जर पुन्हा परस्त्रीला अतिप्रसंग केला तर तुझ्या 10 डोक्याचे 100 तुकडे होतील आणि जागेवर मृत्यू पावशील. म्हणजे रावण काही सज्जन नव्हता. सीतामातेला अशोकाने ठेवलं, त्याला भीती होती, डोकं फुटायची, हे डोकं तो लावित होता, लक्षात ठेवा. म्हणून सगळ्यात महत्वाचं, रावण म्हणजे काय? रावण म्हणजे दुष्प्रवृत्ती आणि राम म्हणजे सत्प्रवृत्ती, लक्षात ठेवा. रावण काय साधा नव्हता. एकदा पार्वती मातेला सांगितलं भगवान शंकराला, तुमच्या कृपेमुळे भक्ताचे बंगले झाले, तुमच्या पुढे मोठे मोठे मॉल झाले, आपल्याला काही बंगला बिंगला नको का म्हणे. भगवान शंकराने काय केलं? कुबेराच्या मदतीनं, विश्वकर्माच्या मदतीनं सोन्याची काय तयार केली? लंका तयार केली. आता एवढं मोठं घर केलं भगवान शंकर. मग वास्तू शांती तशी जोरात पाहिजे. मग आता वास्तू शांतीला बामण कोण बोलवायचा? त्या काळामध्ये रावणासारखा
तज्ञ ब्राह्मण नव्हता. रावणानं अशी वास्तुशांती केली, अशी वास्तुशांती केली. मग आता वास्तुशांती झाल्यानंतर भगवान शंकर म्हणे आता वास्तुशांती खूप छान झाली, तुमची दान आणि दक्षिणा बघा म्हणे काय. रावण काय म्हणला माहिती का? काय नाही म्हणे, भगवान दानामध्ये मला हा बंगला देऊन टाका आणि दक्षिणेमध्ये पार्वती देऊन टाका म्हणे. असा हा रावण बर का, लक्षात ठेवा. हा रावण उलटा करा बरं काय होतो. अहो रावण उलट वाचा ना. मग ही दुष्प्रवृत्ती लक्षात ठेवा. म्हणजे मी आलो त्याच्यामध्ये तो काय भाग नाही, पण लक्षात ठेवा रावण जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत राम सिंहासनावर बसत नाही. आणि मग ज्यावेळेस प्रभू रामचंद्र सिंहासनावर बसतात त्याचा काय परिणाम होतो अभंगाच्या पहिल्या चरणावर. झाले राम राजा झाले आपल्या भागामध्ये म्हणजे माळेगावला कीर्तन करताना एक वेगळा आनंद येतो. काय लयच हायफाय गायक पाहिजे, वादक पाहिजे, असंच पाहिजे काय नाही. एक काय असतं माहिती का, मनाची समृद्धता असली पाहिजे, सगळ्यात महत्वाचं आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज सांगतात झाले रामराज्य काय उणे आम्हासी. ज्यावेळेस देवाचं राज्य येतं ना त्यावेळेस काही उन पडत नाही, काही उन पडत नाही. रामाच्याच बाबतीत तुकाराम बोलतात असं नाही, भगवान श्रीकृष्णाच्या द्वारकेच्या बाबतीत सुद्धा बोलत होते. नाही चिंता कोणा काही कवने विसेना, नाही चिंता कोणा काही कवने विसेना, राज्य देवा राज्य देवा करे द्वारके से राज्य देवा राज्य देवा.
नाही चिंता कोणा काही कवने विषयी करे द्वारकेशी राज्यदेव. देव ज्यावेळेस सिंहासनावर बसतो त्यावेळेस कोणाला कशाची चिंता नसते. आपल्यामध्ये गंमत अशी कोणाला एक चिंता आहे कशाची चिंता आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे लग्न होत नाही पोरगी मिळाली तिथून उचलून आणली सगळा खर्च बापाला केला झाला. बरं आईला चिंता पोराचं लग्न होत नाही एकदा लग्न झालं म्हातारी कधी दिंडली येत नाही का नाही भाऊ आता एखादं त्याला लहान पोरगा तर खेळू द्या मांडीवर मग येते चिंता. पुन्हा ते पोरग खेळलं सर्दी पडसन त्याला कोरपडीच्या मुळ्या उकळून द्या डॉक्टरकडे न्या पुन्हा चिंता. पुन्हा त्या पोराचं कवा व्हायचं तवर म्हातारी जगायची का काय हीच मोठी चिंता आहे. सगळ्यात महत्वाची कोणालाही चिंता कशाची चिंताच आहे परंतु देवाच्या राज्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट असते. सगळ्यात तुम्हाला एक सांगू का मला सांगा राजा बदलल्यावर काळ बदलतो का काळ बदलल्यावर राजा बदलतो. एक लक्षात ठेवा जसा राजा येतो ना तसा काळ असतो. लक्षात ठेवा 70 वर्षापूर्वी झालं का नाही राम मंदिर. 70 वर्षापूर्वी झालं का नाही. भारत काय महासत्ता नव्हता का पैसे नव्हते का धार्मिक लोक नव्हते माळकरी नव्हते का सत्य नव्हते का झालं नाही मानसिकता नव्हती. लक्षात ठेवा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे समाज नेता. लक्षात ठेवा समाज नेत्याला तयार करत नाही. नीट ऐका बघा समाज नेत्याला तयार करत नाही नेता समाजाला वाट दाखवतो समाज तयार करतो. काही माणसं म्हणतात काय येत होतो त्याला कधी आळंदीला गेला नाही कधी पंढरपूरला गेला नाही डायरेक्ट कीर्तन करायला काय होतं त्याच्याकडं काय होतं मी होतो म्हणून मी मोठं केलं त्याला. मला काका हेच कळत नाही दुसऱ्याला मोठं करणारे माणसं लहान का बरं राहते ते का बरं मोठे होते नाही. खरं आहे की नाही. म्या मोठं केलं याला म्या मोठं केलं. काय झालं एकदा एका पत्रकाराने बर का शरद पवारांना नगरमध्ये सोसायटीचं विद्यालय त्या विद्यालयामध्ये शरद पवार शिकायला होते फिरोदिया विद्यालयामध्ये. एका पत्रकारानं नगरला विचारलं म्हणे पवार साहेब तुम्ही ज्या बेंचवर बसत होते तो किती किलोमीटर लांबीचा होता. काय बोलतो म्हणे बेंच पुढे किलोमीटर. अहो म्हणे कमीत कमी आतापर्यंत 1000 लोक म्हणे शरद पवारांनी एका बेंचवर बसायचे. शरद पवारांनी एका बेंचवर बसायचे. लोक कुठं संबंध जोडतील हे सांगता येत नाही. माझ्यामुळे झालं मी केलं त्याला काय येत होतं. लक्षात ठेवा सगळ्यात मोठं एक सांगू तुम्हाला एक वाक्य सांगतो जरा लिहून घ्या किंवा लक्षात ठेवा. माणूस आहे ना दुसऱ्याच्या दुःखानं ताबडतोब दुःखी होतो. दुसऱ्याच्या दुःखानं ताबडतोब दुःखी होतो पण दुसऱ्याच्या सुखानं सुखी व्हायला मनाची विशालता लागते. अरे काय तुझ्या भावाला तर 25 वर्षात पोर बाळ नव्हतं त्याला पोरगा झाला आणि तुझं तोंड का बरं उतरेल. लक्षात ठेवा पोरगा झाला भावाला म्हणून लहान्या भावाला आनंद पाहिजे की नाही. तो दादा मोठ्या भावाचं काय राहिलं होतं तसा जाणारच होता. त्याला जर पोरगा झाला नसता तर त्याचं 15 खण घर मला मिळालं असतं ना. हे दुखत लक्षात ठेवा. कोणाचं कुठं दुखत हे सांगता येत नाही. लक्षात ठेवा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मी सांगत होतो झाले राम राज्य इथे झाले राम राज्य काय उणे आम्हाचे. ज्यावेळेस देव सिंहासनावर बसतो जसा राजा तसा काळ येत असतो. तुम्ही म्हणाल मग कसं काय राजा वाईट आला तर वाईट काळ येतो. भागवत वाचा राजा जर वाईट आला काळ वाईट येतो. ध्रुव बाळाच्या वंशामध्ये वेण नावाचा राजा झाला. ध्रुव बाळाच्या वंशामध्ये वेण नावाचा राजा झाला. अतिशय नालायक अतिशय अत्याचारी अतिशय दुराचारी. त्याने यज्ञ बंद पाडले कीर्तन बंद पाडले सप्ते बंद पाडले. मग काय केलं पृथ्वीनं सगळे अंगरस शोषून घेतले. पृथ्वीवर जर धान्य पेरलं
पृथ्वी धान्य खायला लागली, पीक उगवत नव्हतं, पृथ्वीनं सगळे खनिज खायला सुरुवात केली, कोणाला खनिज मिळत नव्हतं, गाया दूध देत नव्हत्या. का झालं? राजा अन्यायकारी झाला, राजा अन्यायकारी होता, म्हणून पृथ्वीनं काय केलं? अंगरस शोषून घेतले. मग आता याचा कार्यक्रम कसा करायचा? वाईटाची चिंता कोणाला माहिती का? ऋषी मुनींना. त्यांनी काय केलं माहिती का? एका हुंकारामध्ये वेन राजा खलास करून टाकला. पण आता राजा नाही, मग परकीय आक्रमण. मग आता काय करायचं? त्या वेन राजाचं शरीर रक्षण केलं, त्याचा डावा हात तोडला, त्याचं मंथन केलं, आणि त्याच्यापासून पृथ्वी राजाचा जन्म झाला. कोणाचा जन्म झाला? पृथ्वी राजा भगवंताच्या 24 अवतारामधला अवतार आहे. आणि मग पृथ्वी राजा न्यायी धार्मिक होता. मग काय केलं? त्यानं 100 अश्वमेध यज्ञ केले. गायीच्या रूपात जी पृथ्वी होती, गायीच्या रूपात जी पृथ्वी होती, तिचं दोहन केलं. आणि काय केलं? पृथ्वीनं पुन्हा बहरायला सुरुवात केली, खनिज द्यायला सुरुवात केली. कारण का? वाईट राजा होता, वाईट काळ होता. राजा बदलला, काळ बदलला. तसं तुम्हाला सांगतो, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, देव राजा व्हावा ही अपेक्षा पृथ्वीचीच होती. वत्सरूपी धेनु पृथ्व्याची जाया, वत्सरूपी धेनु ब्रह्माची जाया, नेत्रिमाय तोय सांगत, नेत्रिमाय तोय सांगत, नेत्रिमाय तोय सांगत. वत्सरूपी धरा, वासराचं रूप धारण केलेली धरा कुठं गेली? ब्रह्मदेवाजवळ गेली आणि सांगत होती, पाप झाले, पापी ते अभक्त दैत्य ते मातले, धरणीशी झाले, ओझे त्यांचे ओझे झालेले आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि मग सगळ्यात प्रश्न असा आहे, झाले राम राज्य काय गुन्हे? काय झालं नेमकं? काय झालं? काय गुन्हे आम्हासी? धरणी धरी पीक, पुढे घ्या, धरणी धरी पीक. धरणी पीक द्यायला लागली. का? देव राजा झाला. आता तुम्ही मला धरणीला आनंद का झाला? 2 कारण आहे. धरणीला आनंद होण्याचे 2 कारण आहे. मला एक सांगा, पाटलाच्या पाटीलकीचा आनंद पाटलापेक्षा पाटणीला जास्त असतो. इथल्या पाटलाचं बोलत नाही, ते माझे व्यायी आहे. तुम्ही म्हणशाल मागधनी लगेच आणला, पुढे संबंध जोडू नका. मी दृष्टांत सांगतो बरं, तो दृष्टांत जाऊ द्या मोरदे. डॉक्टरची बायको डॉक्टरीन नसली तरी तिला डॉक्टरीन बाई म्हणतात की नाही? जर विचारलं, का ग बाई तुझा नवरा MBBS? हा, माझा नवरा MBBS आहे. काय नाव फॉर्म आहे MBBS चा? म्हैस बांधता बांधता सुटली. काही घेणं नाही, काही नसतं. अहो, समाजामध्ये पोलिसाच्या बायकोला पोलीस आहे, मास्तरची बायको मास्तरीन. आता आमची आहे म्हणून बरं आहे, मास्तरची बायको मास्तरी नसली तरी मास्तरी. सगळ्यात महत्वाचं आहे. नाही काय नाही, बॉची बायको बुईन. सगळ्यात महत्वाचं आहे. विनोदाचा भाग सोडून द्या. सांगत मी होतो, पृथ्वीला आनंद का झाला? 2 नाते, समुद्र वसने देवी, पर्वत स्तन मंडले, विष्णू पत्नी नमस्तुभ्यम. मग आता विष्णू पत्नी नमस्तुभ्यम म्हणजे पृथ्वी ही देवाची बायको आली. कोण आली? बायको आली. मग आता नवऱ्याला खुर्ची मिळाली, नवऱ्याला सिंहासन मिळालं, पृथ्वीला आनंद नाही होणार. म्हणून अयोध्या लंकेवरून, आता बघा बघ याच्यामध्ये लॉजिक आहे सर, आणि अगदी खरंय, भारताचं तत्वज्ञान कुठंच खोटं नाही. रावण कधी मारला? अरे विजयादशमी म्हणजे काय? दसरा. दसऱ्यानंतर दिवाळी किती दिवसांनी येते? 21. लंकेवरून अयोध्येला पायी जायला 21 दिवस लागतात. आणि म्हणून मग काय झालेलं आहे की राम प्रभू त्या ठिकाणी आलेले आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की झाले राम राज्य काय बोले आम्हासी. आता धरतीला आनंद झाला.
धरणी धरी पीक, गायी ओळल्या म्हशी, आनंद झाला. नवरा सिंहासनावर बसला. आणि दुसरं नातं तुम्हाला सांगतो, सासू आणि जावयाचं. जावई खुर्चीवर बसला का बायकोला नाही आनंद होत, तिच्या आईला जास्त आनंद होतो. बाबा लय हसले, काय मार गेले. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, जुन्या काळातले जावई येते. म्हणून तुम्हाला सांगतो, जावयाला आनंद ज्यादा. लक्षात ठेवा, काय जावयाच्या खुर्चीच्या सासूला आनंद ज्यादा. आता तुम्ही म्हणाल, धरती ही रामाची सासू कशी? सीता कोणाची पोरगी? जनक राजाची, पण सापडली कुठं? धरतीत. म्हणून धरती कन्या सीता, म्हणून धरती झाली रामाची सासू. पहिल्या श्लोकामधून रामाची बायको, दुसऱ्या नात्यानं रामाची कोण आहे? सासू आहे. म्हणून पृथ्वीला आनंद झालेला आहे, धरणी धरी पीक. आणि आता पहिला आनंद झाला, धरतीला आनंद झाला. दुसरा आनंद झाला, गायी ओळल्या म्हशी. आता तुम्ही म्हणा, गायी ओळल्या बघा, ओळल्या म्हणजे आल्या, दूध दुभत वाढलं. आता गायी आल्या खरंय, पण मग तुकाराम महाराजांनी म्हशीचा काय बरं उल्लेख केला? या बघा, गायीचं दूध, नीट ऐका बरं, माझं कीर्तन जरा डोक्या वापरून ऐका. गायीचं दूध हे तल्लक बुद्धी निर्माण करणारं असतं. ज्या बाळाला तुम्ही गायीचं दूध दिलं, त्याची बुद्धी कशी असते? तरतरीत असते, तरतरीत. ज्या बाळाला म्हशीचं दूध दिलं ना, ते रेम्या डोक्याचं राहत. बुद्धू डोक्याचं. थोडक्यात म्हशीचं दूध पाजून पहा, मग तुम्हाला कळत. काही नाही, गद्य नाही, पद्य नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, नुसत्या गायी नाही वळल्या, गायी म्हणजे सज्जन माणसं. तुकाराम महाराजांचा अभंगाचा जरा अर्थ घ्या. गायी म्हणजे सज्जन माणसं तर आले, पण ओळल्या म्हशी. म्हशी फार अवघड असतात. तुम्हाला सांगतो, म्हशीचा जर परिवार रस्त्यावर उभा राहिला, परिवहन मंत्री आला तरी त्या बाजूला हटत नाही. तो म्हणजे नैसर्गिक टोल नाकाचे. लक्षात ठेवा, म्हशी जर आडव्या आल्या तर कोणाची खरत नाही. म्हणून प्रत्येक विकास कामामध्ये ही म्हशीची प्रवृत्ती आडवी येत असते. ती ग्रामपंचायत मध्ये येते, नगरपालिकेत येते, सगळीकडेच येते, ते लक्षात ठेवा. म्हणून आता ही म्हशीची प्रवृत्ती, मग मला सांगा ना, म्हशीची प्रवृत्ती म्हणजे काय? विरोध करणं, आडवं येणं. मग आता मला सांगा, काही माणसं आमंत्रण मिळून सुद्धा अयोध्येला गेले नाही, म्हणजे ही कोणती प्रवृत्ती? ही म्हशीची प्रवृत्ती. लक्षात ठेवा. तुम्हाला आमंत्रण नव्हतं, मला नव्हतं, आपला भाग सोडाव. काहीला आमंत्रण मिळून सुद्धा, आता तुम्हाला कळलं असेल कोणाला मिळालं कोण गेलं नाही. म्हणून बरं, हे आजच असं नाही बरं का. लोक म्हणतात बा हा राजकीय कार्यक्रम आहे, राजकीय. तुम्हाला माहिती का, 1956-57 साली सोरठी सोमनाथच्या मंदिराचा नवीन जीर्णोद्धार झाला आणि काम व्हायला 6 वर्ष बाकी होते. पण मग त्या काळातल्या सरकारनं ठरवलं, आपल्या शंकराच्या पिंडीची, सोरठी सोमनाथची प्राणप्रतिष्ठा करायची. त्यावेळेस पंतप्रधान कोण होते? पंडित नेहरू. गेले नाही. आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद चालले, तर त्यांना सुद्धा जाऊ दिलं नव्हतं. तेव्हापासून लक्षात ठेवा. मग ही जी प्रवृत्ती आहे, म्हणून तुकाराम महाराज सांगतात, धरणी धरी पीक, गायी ओळल्या म्हशी. म्हणजे विरोध करणारे सुद्धा आले या कार्यक्रमात, सज्जन सुद्धा आले. मग गाव महाराज समाजाने विचारलं, तेव्हा राम राजा गादीवर बसला, तुम्ही आता आम्हाला काय सांगा? त्या गरज आहे, काय सांगायची गरज आहे? लक्षात ठेवा, 4 अंगानं या अभंगाचा विचार केला पाहिजे. 4 अंगानं. राम अयोध्येच्या सिंहासनावर बसले, 500 वर्षानंतर आता बसले, आहे की नाही? आता तुम्हाला माहिती आहे, याच्यामध्ये एक लॉजिक आहे. अहो, ज्या वेळेस रामाला सिंहासनावर बसायचं, दुसऱ्या दिवशी वनवासाला जावं लागलं, किती मोठं दुःख आहे. अरे विचार करा, सीता मातेचं. तुम्हाला जर दुःख झालं ना, एकांतात बसा, सीता मातेचं दुःख डोळ्या पुढे आणा. माझा नवरा उद्या चक्रवर्ती सम्राट होणार आहे. काय सांगू, माझा नवरा चक्रवर्ती सम्राट होणार आहे. दशरथ राजा सिंहासनावर बसलेला असायचा, सीता माताला पाय घड्या टाकलेल्या असायच्या. सीता माता जर सिंहासनाकडे चालली, डाव्या बाजूला 25,000 स्त्रिया
आधी उजव्या बाजूला 25,000 स्त्रिया होत्या वारा घालायला. एवढं वैभव असताना उद्या नवरा चक्रवर्ती सम्राट होणार आणि कैकेयी मातेच्या वचनानुसार बापाची आज्ञा मानावं लागली आणि त्या सीता मातेला कुठं जावं लागलं? वनवासाला जावं लागलं. मला एक जणांनी विचारलं होतं रामायण आणि महाभारत का घडलं म्हणे. मी एकाच वाक्यात सांगितलं हरणाचं वस्त्र पाहिजे म्हणून रामायण घडलं. नीट ऐका, हरणाचं वस्त्र पाहिजे म्हणून रामायण घडलं आणि वस्त्राचं हरण झालं म्हणून महाभारत घडलं. विठाला कळलं तुम्हाला? हरणाचं वस्त्र पाहिजे म्हणून रामायण घडलं, त्याच वस्त्राचं दुर्योधनाला दुःशासनाला हरण केलं म्हणून महाभारत घडलं. तो भाग तत्वज्ञानाचा सोडून द्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट एवढं दुःख रामाला त्या काळात भोगावं लागलं. किती वर्षाचा वनवास? 14 वर्ष. बायकोचं हरण, रावणाला वध करावा लागला, वानरांची मदत घ्यावी लागली. आता मला एक जण विचारलं होतं रामाला काय त्यावेळेस काय दुसऱ्या देशातले राजे नव्हते आणता येत का? माणसं आणता येत नव्हते का? वानर का नेले? म्हणलं रामप्रभू लय डोकेबाज होते. म्हणे कसे काय? रामप्रभूला माहित होतं लंकेमध्ये 7 कोटी घर आहे. कशाची आहे? सोन्याची आहे, सोन्याची. माणसं जर नेले तर युद्ध राहिलं बाजूला पहिले इटाच पळवती. म्हणून आपले हे झाडाचा पाला खाणारे वानर घेऊन चला, त्यांना काही सोन्याची घेणं नाही. आणि आता ते वानर आहे ना, वानर म्हणजे माकड नाही बरं का, लक्षात ठेवा. वनामध्ये राहणारे नर, वनामध्ये राहणारे नर म्हणजे वानर, लक्षात ठेवा. बलाढ्य असे होते. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आता तो भाग सोडून द्या. आणि मग रामाला त्यावेळेस दुःख भोगावं लागलं आणि आता 500 वर्ष दुःखच भोगावं लागलं ना. किती लोकांना रक्ताचं बलिदान करावं लागलं तेव्हा राम राजा झाला, लक्षात ठेवा. म्हणून रामाला तेव्हा विरोध करणारे लोक होते आणि आता विरोध करणारे लोक होते. पण आता विरोध मावळला आणि राम आज 12:31 सिंहासनावर बसले, लक्षात ठेवा. आणि म्हणून हे कीर्तन तुमच्या पुढे आहे. झाले रामराज्य काय गुन्हे आम्हासी. आता का सांगताय? गरज आहे. कशाची गरज आहे? 4 दृष्टीने या अभंगाचा विचार करायचा. रामकालीन कुटुंब व्यवस्था 1, रामकालीन राज व्यवस्था 2, रामकालीन शिक्षण व्यवस्था 3 आणि रामकालीन समाज व्यवस्था 4. परत ऐका, रामकालीन कुटुंब व्यवस्था, रामकालीन राज व्यवस्था, रामकालीन शिक्षण व्यवस्था आणि रामकालीन समाज व्यवस्था. काय होती रामकालीन कुटुंब व्यवस्था? काय होतं कुटुंब? भावाचे बांध करणारा कुटुंब नव्हतं. भरत आणि राम भांडत होते राज्य सिंहासनासाठी. पण दादा तू बस. नाही भरता, बापाच्या वसनाखाली मी चाललो, तू बस. भरताने सांगितलं मी बसणार नाही, तुझ्या चरण पादुका दे. याला म्हणतात भावाचं ते भावाचं आणि माझं ते सुद्धा भावाचं. याला म्हणायचं रामायण. आणि महाभारत म्हणतं माझं ते माझं, भावाचं ते माझं. नुसतं वरवडायचं काम करतं ते रामायण नाही, महाभारत. द्यायचं काम करतं ते रामायण, लक्षात ठेवा. म्हणून रामाच्या काळामधली कुटुंब व्यवस्था होती. अरे बापानं सांगितलं रामा भरताला राज्य सिंहासनाने तुला 14 वर्षाचा वनवास. आता तुम्हाला काही रामायणाचा भाग माहित नसेल, जाता जाता सांगून जातो. सगळे कैकेयीला वाईट म्हणतात, पण कैकेयी सारखी साध्वी नव्हती. रघुराजाचा मुकुट, नीट ऐका, रघुराजाचा मुकुट हा वालीनं पळवला होता आणि वालीकडून रावणानं पळवला होता. आणि तो रघुराजाचा मुकुट जोपर्यंत आणत नाही तोपर्यंत रामाला जेवता जेवता. आणि सगळ्यात रामाची आई होती कौशल्या, रामाची आई होती. पण कैकेयीचं रामावर खूप प्रेम होतं. एक दिवस राम प्रभूला घास भरवताना, राम क्या माता मेरा एक काम करोगे राम? क्या? वन में जाकर वो दुष्ट रावण का वध करो. राम प्रभूला कळालं रघुराजाचा मुकुट आणायचा आहे, मग रावणाला मारलं पाहिजे. म्हणून लोक म्हणतात काय कैकेयीनं वनवासात पाठवलं. कैकेयीनं वनवास, एवढी कैकेयी हलक्या बुद्धीची नव्हती, लक्षात ठेवा. हा, मंथरा सुद्धा पात्र घातलं गेलं. आज काय मंथरा कमी आहे का गरज वाढणाऱ्या?
अहो नांदत असले तिला म्हणते पळून जाय, पळत असले तिला म्हणते ये नांदायला. लय अवघड आहे मंथराचं. अशा लय मंथरा गावामध्ये राहत्या, लक्षात ठेवा. म्हणून ऐकायचं नसतं. म्हणून तुम्हाला सांगतो रामकालीन कुटुंब व्यवस्था म्हणजे बापाच्या वचनासाठी. बापानं काही वचन दिलं होतं का नाही दशरथ राजानं, तुला पाहिजे ते वर मागून घे. मग तिला सांगितलं माझ्या भरताला राज्य सिंहासन आणि रामाला काय वनवास. आणि म्हणून राम बापाच्या वचनासाठी वनवासाला गेले. लक्षात ठेवा. आज जर बापाना एखाद्याकडून 10 रुपये उसने घेतले तर पोरगा म्हणतो तुमची तुम्ही पहा, मा बापाचं मा काही संबंध नाही. लय अवघड आहे, गणित फार अवघड आहे. लक्षात ठेवा. म्हणून रामकालीन कुटुंब व्यवस्था, भावाचं ते भावाचं, माझं ते सुद्धा भावाचं. तुम्हाला माहिती का रामकालीन राजव्यवस्था, राजा कसा असावा? राजा हा पदासाठी हपापलेला नसावा. राम प्रभू ज्यावेळेस लंकेवरून आले, अयोध्या 50 किलोमीटर दूर होती, त्यावेळेस हनुमानाला पाठवलं. हनुमान म्हणजे काय माहिती का? गोष्टीचा हनुमान. सांगितलं हनुमाना तुझी नजर खूप तीक्ष्ण आहे, जा भारताची भेट घे. त्याच्या डोळ्यात जर तुला दिसलं ना का रामप्रभू अजून 2-4 दिवस उशीर आले पाहिजे, मी असंच परत वनामध्ये जातो कायमचा. भारताला राज्याचा मोह झाला हे समजून जाईल. परंतु तसं झालं नाही. लक्षात ठेवा. राजा हा पदासाठी असुसलेला नव्हता. काय होती राजव्यवस्था? अरे एक साधा परीत बोलला, त्या रामाला सीता घेतली असेल पण मी तुला घेणार नाही. बायकोला पाठवलं कुठं? सीता मातेला वनामध्ये पाठवलं. लक्षात ठेवा. याला म्हणायचं राजव्यवस्था. सगळ्यात महत्वाची रामकालीन राजव्यवस्था. आणि आता जर खरोखर रामासारखा राजा भेटलेला आहे आणि आता हिंदू धर्म हा प्रगती पथावर. लक्षात ठेवा. आणि म्हणून नुसतं अयोध्या नाही, अरे अयोध्येचा लागला 500 वर्ष झाले निकाल लागायला. आणि म्हणून तुम्हाला सांगतो आज अजून भरपूर मंदिरं बाकी आहेत. लक्षात ठेवा. आणि म्हणून एक कवी म्हणतो काशी भी सजने लगा है, काशी भी सजने लगा है, काशी भी सजने लगा है, डमरू भी बजने लगा है, डमरू भी बजने लगा है, काशी भी सजने लगा है, डमरू भी बजने लगा है, जब बज जाएगा तो देख नजारा क्या होगा। देश हमारा बदल गया है, देश हमारा बदल गया, देश हमारा बदल गया है, देश हमारा बदल गया। गुलाबी सजने लगी है, गुलाबी सजने लगी, बंसी भी बजने लगी है, बंसी भी बजने लगी। बंसी जब बज जाएगी तो देख नजारा क्या होगा। देश हमारा बदल रहा है, देश हमारा बदल रहा है, भगवा हमारा भड़क रहा है, भगवा हमारा भड़क रहा है, भगवा हमारा लहर रहा है, भगवा हमारा देश हमारा बदल रहा है, 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 देश हमारा बदल रहा है। बोलो प्रभु रामचंद्र भगवान की। अयोध्येला बघू नका, अजून पुढच्या 5 वर्षामध्ये तुम्हाला मथुरेचा उत्सव करायचा आहे, तुम्हाला अजून काशीचा उत्सव करायचा आहे. मी सगळ्या सप्तमोक्षपुऱ्या पाहून आलेलो आहे. मथुरेला आता कधी गेलो होतो आपण? नोव्हेंबर महिन्यामध्ये आता गेलो होतो आम्ही. अगदी मथुरेला खेटून मस्जिद आहे. लक्षात ठेवा. आणि ज्ञानवापीची ते केस कोर्टामध्ये चालू आहे. बरं मनामध्ये आणलं असतं, या सरकारनं जर मनामध्ये आणलं असतं, मिलिटरी मंदिर फाडतं नसते म्हणजे मस्जिद फाडतं नसते नाही. घ्यायचं ते न्यायानं घ्यायचं, घ्यायचं ते संयमानं घ्यायचं. लक्षात ठेवा. आणि म्हणूनच झाले रामराज्य काय उणे आम्हासी. रामकालीन कुटुंब व्यवस्था त्या काळामध्ये कशी होती, मग राजा काठीवर बसला, आता तशी होणार आहे रामकालीन राजव्यवस्था.
रामकालीन शिक्षण व्यवस्थेचा विचार करूया, कारण वेळ होत आलेला आहे. रामकालीन शिक्षण व्यवस्था. रामाच्या काळामध्ये, नीट ऐका बरं का, मी काय सांगतो नीट ऐका. रामाच्या काळामध्ये गुरुकुल पद्धती होती. त्या विद्यार्थ्याला काय शिक्षण द्यायचं हे गुरुजी ठरवित होता. आताच शिक्षण कसं असावं हे शिक्षण मंत्री ठरवितो, लक्षात ठेवा. रामाच्या काळामध्ये गुरुजी आचार्य होते. शासनाला खिचडी शिजवायला लावून त्यांचे आचार्य केले. रामाच्या काळामध्ये गुरुजी आचार्य होते. रामाच्या काळात रामप्रभूचे गुरु होते वशिष्ठ, विश्वामित्र, लक्षात ठेवा. कृष्णाचे होते सांदीपनी. जगाचा बाप होता तरी सांदीपनीचा आश्रम झाडत होता, लक्षात ठेवा. आणि म्हणून गुरुकुल पद्धत होती. त्या काळामध्ये ते शिक्षण होतं, शिक्षण व्यवस्था होती, लक्षात ठेवा. म्हणून मुलांना नेहमी शिक्षण हे मातृभाषेतून दिलं पाहिजे. तुम्हाला लय इंग्लिश मिडियमची, बरं आमच्याकडे गंमत अशी, इंग्लिश मिडियमची हाऊस कोणाला राहते माहिती का? ज्यांना काही कळत नाही त्यांना. फक्त जावचं पोरग आमच्या गाडीमध्ये बसून जाताना माझं सुद्धा त्या शाळेत गेलं पाहिजे. आता ती 6वी नापास, तिला इंग्रजी कळत नाही आईला. पोरग जातं तिकडे इंग्लिश मिडियम मध्ये, तिथं हाऊ हाऊ कसं कसं ते सगळं इंग्रजी त्याच्या डोक्यात. घरी आला काय म्हणते, घेणं बुचकडून, घेणं चिंदळून. मग आता सांगा, त्याला तिकडे ती हायफाय इंग्रजी ऐकायची सवय, इकडे त्याला कळत नाही जर्मन आहे का रशियन आहे का फ्रेंच आहे, त्याला काहीच कळत नाही. त्याचा अख्खा गोंधळ होऊन जातो. एका इंग्लिश मिडियम मध्ये मी गेलो होतो साहेबाबरोबर. त्याला विचारलं त्या पोराला, व्हॉट इज युअर नेम? माय नेम इज बंटी. म्हणलं वा वा वा. व्हेर इज स्काय? नाही स्काय तो म्हणलं विच कलर ऑफ द स्काय? तो स्काय इज ब्ल्यू. त्याला म्हणलं व्हेर इज स्काय? खाली पहा, स्काय म्हणजे वर आहे, त्याला कळतच नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रॉपर अंडरस्टँडिंग नाही. रामप्रभूच्या काळामध्ये कुटुंब व्यवस्था चांगली होती, शिक्षण व्यवस्था चांगली होती, राज व्यवस्था चांगली होती आणि समाज व्यवस्था. समाज काय असा नव्हता, लक्षात ठेवा. आता हा जो आनंद आहे हा काय माळेगाव मध्येच का अख्ख्या भारतभर आहे का? राम राजा झाला. पूर्वी फक्त थोडे थोडे गावामध्ये उत्सव व्हायचे. सर आम्ही ज्यावेळेस अयोध्येला गेलो होतो, मला वाटतं 2003 का 4 साली, फोटो काढायची सुद्धा परवानगी नव्हती. परिंदा भी पर नाही मार सकता था, एवढी अवघड होती. आम्ही त्या रामप्रभूच्या दर्शनाला गेलो. आम्ही गाडीतले माणसं 40, मिलिटरी कमीत कमी 10,000. ताडपत्रीचं मंदिर होतं त्या हनुमानगडी जवळ, ताडपत्रीचं मंदिर. आणि हनुमंताची आता तुम्ही जर कोणी प्राण प्रतिष्ठा बघितली का आजच्या, त्याच्यात पुढं सोन्याची मूर्ती होती बा, रामलालला विराजमान, तिथं मूर्ती होती. आम्ही म्हणलो एवढं लांब येऊन आपल्याला एवढीच मूर्ती, आम्हाला वाटलं नाही मोठं मंदिर असत. पण त्यावेळेस निकाल चालू होता, म्हणजे कोर्टामध्ये केस चालू होती आणि आज ती केस जिंकून मंदिर मात्र फायनल झालेलं आहे. म्हणून आज आम्हाला राम का समजून घ्यायचे, तर आज राम गादीवर बसले. भारतीय लोकांसाठी आणि हिंदू धर्मासाठी काळ हा प्रज्वल झालेला, लक्षात ठेवा. आणि म्हणून धर्म जर टिकला तर तुम्ही टिकाल. कांद्याला भाव आज ना उद्या येणार आहे, पेट्रोलचे दर आज ना उद्या वाढतील, कमी होतील. पण लक्षात ठेवा, धर्म जर बुडाला तर तुम्हाला गल्ली बोळामध्ये तुमच्या सुनता केल्याशिवाय राहणार नाही, हे ध्यानामध्ये ठेवा. आणि म्हणून या ठिकाणी धर्म जपणारा राजा हा रामप्रभू सिंहासनावर बसले. आणि म्हणून त्या हिंदू धर्मामध्ये आपण आहोत, त्याची अस्मिता आम्ही जपली पाहिजे. Thank you.
म्हशी. राम राज्यावर बसल्यानंतर समाज व्यवस्थेमध्ये बदल व्हायला सुरुवात झाली, शिक्षण व्यवस्थेमध्ये बदल व्हायला सुरुवात झाली. तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, राजव्यवस्थेमध्ये बदल झाला. राजव्यवस्थेमध्ये बदल झाला, शिक्षण व्यवस्थेमध्ये बदल झाला. राम आता सिंहासनावर बसलेले आहेत. तुम्ही म्हणाल राम सिंहासनावर बसले आहेत, याचं सगळं श्रेय कारसेवकांना आहे, तत्कालीन सरकारला आहे. एवढे धडपडून आमचा धर्म जिवंत ठेवावा म्हणून आज या ठिकाणी आमची आस्था आहे. मंदिर म्हणजे आमची आस्था आहे. मंदिर म्हणजे पत्त्याचा अड्डा होऊ देऊ नका, लक्षात ठेवा. मंदिर म्हणजे आमची काय आहे, आस्था आहे. आणि कोणताही जो उत्सव असतो तो आस्थेनं केला पाहिजे, लक्षात ठेवा. सगळ्यात महत्वाचं आहे, नातं आपण जपलं पाहिजे. राम प्रभूची कुटुंब व्यवस्था काय सांगते, नातं जपा. राम प्रभूच्या काळामध्ये जेवढं महत्व हक्काला होतं तेवढं महत्व कर्तव्याला सुद्धा होतं. आज मितीला आम्ही फक्त हक्क आम्हाला माहिती आहे, कर्तव्य माहित नाही. ग्रामपंचायतनं गटारी केल्या पाहिजे, ग्रामपंचायतनं दिवे लावले पाहिजे, ग्रामपंचायतनं रस्ते केले पाहिजे. अरे मग तुझी पट्टी भर ना भाऊ वेळेवर. सगळ्यात महत्व तुझी पट्टीचं भर वेळेवर. हा आमक केलं पाहिजे, तमक केलं पाहिजे, असं झालं पाहिजे. पट्ट्या भरा ना वेळेवर, सगळ्यात महत्वाचे. बरं मला सांगा, आपण बायकोकडे सुद्धा काय करतो, आता नवरा बायको, आम्ही फक्त बायकोला हक्कच लावतो. असं झालं, तुम्ही बायकोकडे अवश्य हक्क लावा, पण तुम्ही तिचं कौतुक करण्याचं कर्तव्य पार पाडा. आम्ही दररोज तिच्या हातचं खातो, पण एक दिवस जर भाजीमध्ये जर मीठ नसलं तर आमची प्रतिक्रिया तुझ्या बायनाची भाजी केली होती का, काय आमची. तुम्हाला जर नीट खायचं असेल तर कर्तव्य तुम्हाला हक्क पाहिजे की नाही, नाते संबंध टिकवा. नाहीतर आज भावाच्या इस्टेटीमध्ये वाटे घेणाऱ्या बहिणी तयार झाल्या, खोटंय का, तयार झाल्या, सही देणार नाही. वाटे करायचे म्हणले सही देणार नाही. ते भाचेले असे असतात, भाचेले बिरंदर असतात. तुम्हाला सांगतो सांगत होतो, सही देणार नाही. सही बाचे म्हणते आत्या. जर तुम्ही बाचे काय म्हणते आत्या, जर वाटप पत्रावर सही द्यायची असेल तरच आत्या. वाटप पत्रावर जर तुम्ही सही न करता आडकाठी घातली तर माहेरच्या वाटा तुमच्या बंद होतील. म्हणून बहिणीनं सुद्धा लय वाटे मागू नका, लय वाटा घाटीच्या माग पडू नका. दिवाळीत मिळतील एक साडी, ती खुशाल मागा. नाही तर काही काही लई अवघड राहते, बापाच्या स्टेटीत वाटा घ्यायला जाते. बरं ते बायकोचं डोकं नसतं, तिला पाठीमागून पंपिंग करणारा कोण असतो, तो रावण असतो. तो म्हणतो जा बापाच्या स्टेटीत वाटा घे. म्हणून लक्षात ठेवा, रामकालीन कुटुंब व्यवस्था. आणि दुसरं सांगेल, लई दुःख झालं खूप, असं वाटलं आता जीव दिला पाहिजे. राम प्रभूचं दुःख डोळ्यासमोर आणा. मोठ्याच्या दुःखामधून आपलं दुःख वजा करायला शिका. अरे काहीच नाही आपलं दुःख, काय तुमचं दुःख, काय रे म्हणे पोरगा बोलला, काय रे बायको बोलली. अरे काय बायको बोलली, अरे बापाच्या वाचनासाठी राम 14 वर्ष वनवासाला गेला होता. तू निदान जीव देऊन तर पाय. अजिबात नाही, आम्ही फक्त मग आता देईल मग देईल, अजिबात नाही, हे सोडून द्या. आणि म्हणून राम प्रभू राज्यावर बसल्यानंतर सगळ्या स्तरामध्ये बदल होतो. त्या रामाचं चिंतन वेळोवेळा राम मी वेळोवेळा गाऊ ओविले नुसतं दळिता कांदिता जेविता गे बाई. दळण कांडण हे कर्म आहे, पण जेवण हा भोग आहे. दळल्याशिवाय खायला मिळेल का, नाही, खाणं हा भोग आहे. म्हणून कर्तृत्वामध्ये रामाचं चिंतन, भोक्तृत्वामध्ये रामाचं चिंतन, भोगामध्ये रामाचं चिंतन, कर्तृत्वामध्ये रामाचं चिंतन. आणि मग असं जर चिंतन केलं तर तुकाराम महाराज म्हणतात,
हा जे दुःख आहे स्वप्ने हे दुःख कोणी न देखे डोळा. अशामुळं नामाच्या गजरे भय सुटले कळे काळा. आणि अशा प्रकारचं जर असलं तर देव सुख आपल्याला देतो. अभंगाच्या सुख सेवा म्हणी रामे सुख दिले आपुले. सुख म्हणी रामे सुख दिले आपुले. दया गर्भवासी येणे जाणे कुठाले. दया गर्भवासी येणे जाणे कुठाले. राम भेलो भेलावी गाऊ गोविये. राम भेलो भेलावी गाऊ गोविये. दया गर्भवासी येणे जाणे कुठाले. दया गर्भवासी येणे जाणे कुठाले. राम भेलो भेला गाऊ गोविये. राम भेलो भेला गाऊ गोविये. धरिता कांडिता जेबी तागे
तुम्ही शब्द वापरला झाले रामराज्य, आले का बरं नाही वापरला? आले म्हणजे काय कालवणात घालायचं, आलं नाही बरं का, आले म्हटलं का नाही? कारण आले जर म्हटलं असतं तर त्या राम राज्यावर बसण्याचा परिणाम फक्त एका घटकापर्यंत झाला पाहिजे, पण झाले म्हटल्यानंतर सगळीकडे तो परिणाम होतो. सूर्य उगवला नंतर नुसता पूर्वेला उजळीत करत नाही, सगळ्या 10 दिशा तो काय करत असतो? प्रकाशमय करत असतो. त्याच्यामुळं झाले रामराज्य. आणि मग अशा प्रकारे राम काय करत असतो? स्वतःचं सुख, दुःख देत नाही देव, स्वतःचं सुख हे भक्ताला देत असतो. तुका म्हणे रामे सुख दिले आपुले, त्याचा परिणाम तेने गर्भवासी येणे जाणे कुंडले सगळ्या प्रकारच्या मुक्ती या भक्ताला मिळत असतात. म्हणून त्या त्रेतायुगातले अंगद असणारे तुकाराम महाराज आता या कलियुगामध्ये राम राज्यासनावर आरूढ झाल्यानंतर काय परिणाम होतो हे सांगतात. होता होईल तेवढा मी अभंगावर बोलण्याचा प्रयत्न केला. फार माझा अभ्यास आहे असं नाही, तुम्हालाही माहिती आहे. तुम्ही आम्ही खेळी मेळी गदार होळी आनंदे, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे राम राज्यावर आरूढ झाला का झाला? त्या वनवास 500 वर्षाचा संपला आणि म्हणून आज राम प्रभू या अयोध्येमध्ये खऱ्या अर्थाने विराजमान झाले. 2003 ची अयोध्या 20 वर्षानंतर जर तुम्ही बघितलं तर सगळ्या 4 लाईन सडका झालेल्या आहेत. खूप खूप मोठी अयोध्या झालेली आहे. वृंदावनला तर मी दरवर्षी जात असतो. बघा आम्ही दरवर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये सर वृंदावनला जातो. प्रत्येक माणसाकडून फक्त 8,000 रुपये घेतो. 8,000 मध्ये आम्ही रेल्वेचं जाण्या येण्याचा खर्च, 7 दिवस एसी असलेली धर्मशाळा, एसी रूम असते ती धर्मशाळा, 7 दिवस आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण, त्याच्यानंतर शेवटचे 2 दिवस लक्झरीनं संपूर्ण गोकुळ, मथुरा, वृंदावन, बरसाना, भांडीरवन, जिथं जिथं भगवान श्रीकृष्णाने लीला केल्या तेवढं आम्ही दाखवतो. आणि 5 ते 6 दिवस भागवत कथा तिथं ऐकायला मिळते. ना नफा ना तोटा कविताताई साबळे, माधव महाराज पैठणकर आणि आम्ही जात असतो. त्या ठिकाणी मथुरेला सुद्धा जात असतो. म्हणून हे देवांचे स्थळ आहेत, देवांची शक्ती स्थळ आहे, ते तुम्ही पाहिले पाहिजे. म्हणून तुम्ही होता होईल तेवढं लक्षात ठेवा, जायचा प्रयत्न करा. अयोध्येला जा, रामप्रभू डोळे भरून बघा. रामप्रभूची मूर्ती किती माहिती का? 4 फूट आहे 3 इंच, 4 फूट 3 इंच. 5 वर्षाची मूर्ती का? 5 वर्षाची मूर्ती का? तर रामप्रभूचा जन्म अयोध्येमध्ये झाला म्हणून राम लल्ला आहे, राम लल्ला. काय काय लोकांनी उपहार दिले. अरे एक जणांनी गुजरात वरून अगरबत्ती पाठवली, एक जणांनी 600 किलो बैलगाडीतून तूप आणलं. तुम्ही आम्ही कुठे? लक्षात ठेवा काय काय दान दिले लोकांनी. अरे रामासाठी किती लोकांचे डोळे आसुसले होते. म्हणून ती अयोध्या एकदा डोळे भरून जा. मृत्यूपूर्वी ती अयोध्या पहा. काही नाही, संसार होत राहणार आहे. जसं गाडीच्या खालून कुत्र चालत गेल्यावर तर मी गाडी ओढतो, अजिबात नाही, गाडी जाणार राहते बाबा हो. आणि म्हणून आपण काय करा की ज्या संतांनी आम्हाला सांगितलं, आज या कीर्तनासाठी माझ्या बरोबर काकासाहेब सोनवणे भाऊबंदाचे ते आमचे, संजय महाराज वाकचौरे, त्याच्यानंतर या ठिकाणी तांबे महाराज पक्वादाला वर्ष श्राद्धाच्या दिवशी ते होते. या ठिकाणी शूटिंगचे काम करणारे त्यांनाही धन्यवाद, साऊंड सिस्टीमलाही धन्यवाद, विनेकऱ्याला धन्यवाद, तुळसवाल्या मावशी सगळे. आता हे भजनी मंडळ नेहमीच आहे आमचं. या भजनी मंडळ हा मस्तपैकी ज्येष्ठ मत दिला, त्यांचेही आभार. सगळ्यात महत्वाची आहे गोष्ट, कारण आवाज त्याने सुधारतो. त्यांना मी पहिल्यांदा फुलवलं, म्हणलं आणा ते थोडीशी जडीबुटी. आणि म्हणून आज आमच्या बरोबर आमच्या सासूबाई सुद्धा आल्या, भीमबाई वाकचौरे. हा, आणि आमचं हरिपाठाचं महिला मंडळ त्याच सांभाळत असतात. आज आम्ही बी जोडीनंच आलेलो आहे. म्हणलं चला कीर्तन आता त्या दृष्टीनं रामप्रभूचा उत्सव पाहण्यासारखं होईल. म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, जसा पृथ्वीचा म्हणजे पृथ्वीची शोभा कोण आहे? राजा आहे. हत्ती किती बलवान असला तर पूर्ण मधाशिवाय शोभत नाही. तळ किती मोठं असलं तर 2-4 कमळ असले तरच तळ्याची शोभा आहे. नदी किती मोठी असली पण हंसाचं जोडपं असलं तर त्याच्यामध्ये शोभा आहे. मंदिर किती
मोठं असलं पण त्याच्यात जर उत्सवच होत नसले तर त्या मंदिराला शोभा नाही. म्हणून राजा हा पृथ्वीची शोभा आहे, उत्सव हे मंदिराची शोभा आहे. म्हणून दरवर्षी असे उत्सव करा. आणि याच्यातून आहे ना तुमच्या पाया पडून सांगतो बा, दंडवत घालतो, पार्ट्या अजिबात धरू नका. या सोसायट्या ग्रामपंचायतीकडे तुम्हाला खूप वेळ आहे पार्ट्या करायला. फक्त या धर्म मंडपामध्ये चुकूनही राजकारण आणू नका, चुकूनही पार्टी आणू नका. शपथ सांगतो तुम्हाला. सगळ्यात महत्वाचं आहे ना, जे मगाशी तुम्हाला सांगितली, म्हशीची प्रवृत्ती वापरू नका. विकास कामामध्ये भरभरून वर्गणी द्या, मदत करा. नुसते पैसे दिले म्हणून संपले नाही, इथं येऊन बसा, बसून ऐका. तसंच सप्त्याला सुद्धा करा. काय गट असतील, तट असतील, राजकारण असेल ते चुलीत घाला. राजकारणाला तुम्हाला ग्रामपंचायत आहे, तुम्हाला सोसायटी आहे, लागेल तेवढे तुम्हाला पार्ट्या करायला आमदारकी आहे, खासदारकी, तिकडं तुम्ही राजकारण करा. पण बाबा हो, सप्त्यामध्ये धर्माच्या कार्यामध्ये कृपया राजकारण करू नका. आणि ज्या संतांनी आणि आम्हाला मार्ग दाखवला आणि हे उत्सव का करायचे, आणि अशी तरुण पिढी तयार झाली पाहिजे. लक्षात ठेवा, अशी तरुण पिढी पाहिजे ना आमच्या अंगामध्ये येतं. अशी तरुण पिढी जर तयार करायची असेल तर उत्सव करा, मंदिरामध्ये येत चला. हे दावे विसरा, मतभेद बाजूला करा आणि ज्या संतांनी आम्हाला सांगितलं त्यांचं भजन करा. ज्ञानेश्वर सर्वांना उभे राहा.